श्री स्वामी समर्थ. खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये स्मार्ट सुगरण बनण्यासाठी काही स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत. तर या टिप्स कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 नंबर, शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वाढवायचे असेल तर मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात मिक्स करून प्यावे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 2 नंबर, शरीरावर कोणतीही गाठ आली असेल तर फ्रेश कोरफडीचा गर काढून 1 चमचा कोरफडीचा गर आणि 1 चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि ही दररोज रात्री पेस्ट त्या गाठीवर लावावी आणि ही पट्टी लावून ते रात्रभर ठेवावी. हा उपाय केल्याने गाठ शरीरात वितळून जाते. जर शरीरावर कोठेही गाठ असेल तर हा उपाय नक्की करून पहा. 3 नंबर, जर कुठल्याही प्रकारची गाठ जातच नसेल तर गुळवेलाची पावडर पाण्यात मिसळून घेतल्याने गाठ हळूहळू कमी होते. ही पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. तर हा उपाय नक्की करून बघा. हळूहळू गाठ ही नाहीशी होण्यास मदत होते, सुरुवात होते. 4 नंबर, आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाल्ल्याने पोटात प्रचंड दुखू शकते. म्हणून आंबा खाताना किंवा आंबा खाल्ल्यावर दही, लिंबू, तिखट पदार्थ आणि कारले, कोल्ड्रिंक्स, संत्री हे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. त्यामुळे नाहीतर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. 5 नंबर, बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही आणि ज्वारीमध्ये असणाऱ्या नायझिनमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटोकेमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. त्यामुळे दररोजच्या जेवणामध्ये ज्वारीचे सेवन नक्की करा. 6 नंबर, पुदिना, कोथिंबीर जास्त असेल तर वाळवून एअरटाईट डब्यात ठेवून द्या आणि नंतर याचा कधीही वापर तुम्ही करू शकता. पुदिना आणि कोथिंबीर सावलीमध्येच वाळवून घ्यायची आहे. ती जास्त कडक उन्हात वाळवून घ्यायची नाही. 7 नंबर, ड्रायफ्रूट कट करायचे असतील तर ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर कट करा. एकदम छान कट होतात आणि ड्रायफ्रूटचे तुकडेही पडत नाहीत. 8 नंबर, कोणतीही डाळ शिजवताना त्यात कांदा, टमाटर, मीठ, हळद, तूप टाकून शिजवा. डाळीला खूप छान चव येते. 9 नंबर, सुकं खोबरं किसायच्या आधी 1 तास पाण्यात टाकून ठेवा म्हणजे तुम्हाला ते किसायला सोपं जाईल. 10 नंबर, चिवडा बनवताना त्यात थोडी साखर टाका. यामुळे चिवड्याला खूप छान चव येते. 11 नंबर, लसूण आणि बटाटा एका जाळीच्या पिशवीत दोन्ही एकाच ठिकाणी ठेवल्यास बटाट्याला कोप येत नाहीत. 12 नंबर, खोबरे खराब होऊ नये यासाठी खोबरं हे तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावे. यामुळे खोबऱ्याचा वासही येणार नाही आणि खोबरं हे खराब पण होणार नाही.
त्यामुळे तुरीच्या डब्यातच खोबरे ठेवा. 13 नंबर, सूर्यफुलाच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. 14 नंबर, हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण हे कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो. 15 नंबर, आहारामध्ये नाचणी आणि राजगिऱ्याचे लाडू नेहमी ठेवल्याने रक्त वाढण्यास मदत होते. 16 नंबर, किरकोळ जखमावर किंवा दुखापतीवर तुरटीची बारीक पेस्ट करून लावल्यास तुम्हाला लवकर आराम मिळतो आणि जखमेवर लावल्यास रक्त येणे लगेच थांबते आणि जखमही भरून येते. 17 नंबर, तुमची शरीरयष्टी खूपच बारीक असेल आणि तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर रोज रात्री 1 ग्लास दुधात 2 चमचे मध मिसळून प्यावे. असे केल्याने लवकर वजन वाढते. जर वजन वाढवायचे असेल तर हा उपाय नक्की करून पहा. 18 नंबर, मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. त्यामुळे मेथी कडू लागणार नाही. 19 नंबर, चहामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात व जॉईंट असलेल्या भागात वेदना जाणवतात. त्यामुळे चहाचे सेवन हे तुम्ही कमी प्रमाणातच करावे. 20 नंबर, आंब्याचा रस आंबट झाला असेल तर त्यामध्ये थोडा खायचा सोडा दुधात विरघळून त्यामध्ये घालावा. त्यामुळे आंबटपणा कमी होतो. 21 नंबर, एका घोटामध्ये पाणी कधीही पिऊ नये. त्यामुळे छाती दुखू शकते. 22 नंबर, महिलांना मासिक पाळी वेळेत येत नसल्यास आहारात पुदिन्याच्या पानाचे सेवन करावे. त्यामुळे मासिक पाळी हे रेग्युलर येईल. 23 नंबर, नारळाच्या तेलाचा वापर करून जेवण बनवल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 24 नंबर, अननसाचा शिरा बनवताना अननसाचे तुकडे साखरेत शिजवावेत म्हणजे आंबटपणा कमी होतो. 25 नंबर, चिकन मटण बनवताना त्याला आधी 1 तासभर मसाले लावून ठेवून मग बनवायला घ्यावे. त्यामुळे चिकन आणि मटणाला छान चव येते. 26 नंबर, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. 27 नंबर, मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. 28 नंबर, शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा. 29 नंबर, वांगे, दुधी अथवा कोणतेही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावेत. 30 नंबर, दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ त्यात टाकावे. 31 नंबर, चांदीची भांडी किंवा चांदीचे पैंजण काळी पडली असल्यास त्यावर केळीची साल घासल्यास चांदीची भांडी पूर्वीप्रमाणे चमकतील. 32 नंबर, कोणतीही मिठाई बनवताना पाक तयार करताना त्यात थोडे दूध घातल्यास साखरेतील सर्व मळ वर येतो व ती
तो मळ आपण सहज काढून टाकता येतो. 33 नंबर, मोठ्या प्रमाणावर एखादा पदार्थ बनवताना दह्याची आवश्यकता असेल तर असे दही लावताना दुधात थोडी काजूची पेस्ट करून घाला. दही खूपच स्वादिष्ट होते. 34 नंबर, दूध गरम करताना उतू जाऊ नये यासाठी पातेल्याच्या काठावर तेलाचे बोट ओढावे आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवावी, जेणेकरून दूध पातेल्यातून दूध खाली सांडणार नाही. 35 नंबर, सफरचंद व मुळ्याचे एकत्र सेवन केल्यास शरीरावर सफेद डाग पडतात. 36 नंबर, पायी चालण्यापूर्वी थोडे पाणी प्यायला हवे, त्यामुळे थकवा येत नाही. 37 नंबर, दातामध्ये कीड लागली असेल व त्यामुळे दात ठणकत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी हिंगाचा छोटा तुकडा कापसात गुंडाळून दाढेखाली ठेवा. किडे आपोआप त्यातून निघून जातात, कमी होतात. दात दुखत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. 38 नंबर, काळे खजूर खाल्ल्यामुळे कंबर ही मजबूत राहते व कंबरदुखीचाही त्रास होत नाही. 39 नंबर, कमरेला काळा धागा बांधल्याने पोट तसेच छातीचे आजार होत नाहीत. 40 नंबर, मोहरीच्या तेलात खोबरेल तेल, तीळ तेल व एरंडाचे तेल एकत्र करून केसांना मालिश केल्यास केसांचे पोषण होते, केस वाढण्यास मदत होते, केस गळती थांबते. यामुळे हा उपाय नक्की करून पहा. वरील किचन टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.